शुभविवाह या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की संध्याकाळ होते. भूमी आकाशच्या रूममध्ये येते आणि कपडे आवरू लागते. तेव्हा तिला आठवतं की गच्चीवर आई दिसली होती. त्यानंतर मी गच्चीच्या कठड्यावर उभी राहिले होते. हे सगळं आठवून ती खूप अस्वस्थ होते. तेवढ्यात आजी तेथे येते. आजीला भूमी म्हणते, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना. जेव्हापासून मी घरात आले काही ना काहीतरी होतंय. मी घाबरते आणि तुम्ही सगळे सुद्धा पॅनिक होताय. मी तर विचार करते ही नोकरी सोडून द्यावी. तेव्हा आजी म्हणते, चुकून सुद्धा असा विचार करू नको. सगळ्यांमध्ये येथे आहेस तर तुला बरं वाटतंय. कामामध्ये मन रमव, म्हणजे या गोष्टींकडे लक्षच जाणार नाही. ही गोष्ट भूमीला पटते. आजी म्हणते, आता असा कोणताही विचार करू नको. कामात मन रमव, पण थकशील एवढंही काम करू नको. भूमी हो म्हणते. आजी तेथून निघून जाते. तेवढ्यात आकाशचा फोन वाजतो. भूमी पाहते तर प्रशांतने फोन केलेला असतो. भूमी फोन उचलते. ती काही बोलणार त्याआधीच प्रशांत म्हणतो, जीजू तुम्हाला काही अपडेट द्यायची होती. भूमी विचारते, प्रशांत तू आकाशला जीजू का म्हणतोय? प्रशांतला मोठा धक्का बसतो की भूमीने फोन उचललाय. आणि प्रशांत म्हणतो, अरे आकाश दादांना फोन लागला का? मी तर अथर्व जीजूंना फोन लावत होतो. ते फोनमध्ये ए नावाने सेव्ह होतं ना, म्हणून चुकून लागला. तर भूमी विचारते, अथर्व तुझा कॉलेजमधील मित्र आहे ना, तू त्याला केव्हापासून जीजू म्हणायला लागलास? तर प्रशांत सांगतो, मित्र असंच चेष्टेने बोलतो. त्याला भूमी म्हणते, मग अपडेट कोणती द्यायची होती? प्रशांत सांगतो, अपडेट घ्यायची होती तुझ्या तब्येतीबद्दलची. मनू फोन उचलत नव्हती ना, म्हणून मी त्याला फोन केला होता. भूमी म्हणते, ठीक आहे, मला बाबांशी बोलायचंय, त्यांना फोन दे. तर प्रशांत सांगतो, मी कामानिमित्त बाहेर आलोय, मी फोन ठेवतो. असं म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा भूमीला वाटतं हा असा विचित्र का वागतोय, काही कळतच नाहीये. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि भूमीला म्हणतो, भूमी चल माझ्याबरोबर, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणून तो भूमीला तिच्या रूममध्ये घेऊन येतो. भूमीच्या रूममध्ये एक पडदा असतो. आकाश भूमीला हा पडदा दूर करायला सांगतो. भूमी पडदा बाजूला करते तर चक्क तिच्या आईचा मोठा फोटो असतो. हा फोटो पाहून भूमी खूप इमोशनल होते. आकाश तिला म्हणतो, आजी नेहमी म्हणते की मूल कितीही मोठं झालं तरी आईच्या पदराखाली त्याला खूप सेफ वाटतं. म्हणून मी तुझ्यासाठी हा फोटो घेऊन आलोय. आता तुला काहीही वाटलं, कितीही भीती वाटली, काही अघटित घडलं तरी येथे यायचं, आईसमोर उभं राहायचं. तुला बरं वाटेल, तुझी सगळी टेन्शन्स निघून जातील. भूमीला खूप आनंद होतो आणि ती आकाशला थँक्यू म्हणते. आकाश तिला समजावून सांगतो, भूमी तुला असं कधी वाटतं का? तुझी आई तुला कधी घाबरवेल, तुला भीती वाटेल असं काही करेल. त्यामुळे मनातले सगळे निगेटिव्ह विचार काढून टाक. भूमीला खूप आनंद होतो. इकडे वकील भानुशाली हा आकाशच्या घरी पोहोचतो. आजी बाहेर जात असते. आजी त्याला घरामध्ये बसायला सांगते आणि पौर्णिमाला म्हणते, मला मंदिरात जायचे, भूमीला बोलून आण. भूमी कुठे गेलीये? तर पौर्णिमा ही वकील भानुशालीला पाहून म्हणते, भूमी कुठे असणार? आकाश जीजूंच्या रूममध्ये, ती कायम तेथेच असते ना. आजी चिडून म्हणते, जास्त नाही बोलायचं, भूमीला बोलून आण. आणि ती तेथून निघून जाते. वकील भानुशालीचा चेहरा पडतो. हे पाहून पौर्णिमा खूप खुश होते. याच्या मनात कुछ होत आहे असं म्हणून ती हसू लागते. इकडे आकाश आणि भूमी हे रूमच्या बाहेर येऊ लागतात. तेवढ्यात रूमचा दरवाजा बंद होतो. भूमी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण ती आकाशच्या जवळ येते. ती दरवाजा उघडत असते, पण दरवाजा उघडतच नाही. तेव्हा आकाश म्हणतो, हा दरवाजा सुद्धा तुझ्यासारखाच आहे, फुगलेला. तर भूमी म्हणते, माझ्यासारखा नाही, तुझ्यासारखा आहे, मला त्रास देणारा, फक्त मला त्रासच देत असतो. तेव्हा आकाश हा अथर्वला फोन करून सांगतो की लवकर ये, आम्ही रूममध्ये अडकलोय. तेव्हा अथर्व येऊ लागतो. अथर्व घरात येतो. मानसी विचारते काय झालं? तर अथर्व सांगतो, आकाश आणि भूमी हे रूममध्ये अडकलेत. हे ऐकून वकील भानुशालीला खूप राग येतो. तेवढ्यात आकाश हा अथर्वला मेसेज करतो, येथे ये, पण दरवाजा उघडण्याचा नाटक कर, तेवढाच आम्हाला वेळ भेटेल. हे ऐकून भानुशाली आणखीनच चिडतो. अथर्व आणि मानसी हे दोघेही बाहेर येतात आणि मध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हा भूमी म्हणते, लवकर उघडा. पण हे दोघं नाटक करतात की दरवाजा उघडतच नाहीये आणि ते म्हणतात की आम्ही चावीवाल्याला घेऊन येतो. हे ऐकून भूमी आणखीनच घाबरते. तेवढ्यात वकील भानुशाली तेथे येतो आणि हे सगळं प्रकरण पाहून त्याला आणखीनच राग येतो. आकाश हा भूमीसमोर गाणं म्हणू लागतो की हम तुम एक कमरे में बंधो और चावी खो जाए. तेव्हा भूमी त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते. आकाश हा भूमीच्या आईच्या फोटोला म्हणतो, आई तुमची मुलगी लहानपणापासून अशीच आहे का? नाकावर कायम राग आणि डोळे वाटाडलेले, समोरच्याला भीती दाखवत असते. हे ऐकून भूमी आणखीनच चिडते.
पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमीला मार्केटमध्ये तांडेल दिसणार आणि ती त्याचा फोटो काढेल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ विवाह या मालिकेत